नाही, मी पत्र महापालिकेला नाही दिलं आहे. मी पत्र माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलं आहे आणि ते अशा संदर्भात आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आकृतिबंध आणि सेवा नियमावली 2021ला मंजुरी झाली आणि त्या अनुषंगाने महापालिकेतली श्रेणी 1 आणि श्रेणी 2 मधली पदांच्या संदर्भात नियमावली आहे. श्रेणी 1 मध्ये सन्माननीय आयुक्त महोदय असतात आणि हे भारतीय प्रशासन सेवेतलं पद असल्यामुळे हे प्रतिनियुक्तीवरच असतं. नंबर 2चं पद जे आहे श्रेणी 1 मधलं हे ॲडिशनल कमिशनर असतं. ती आपल्याकडे 2 पदं मंजूर आहे. त्यातलं एक पद प्रतिनियुक्तीवर असायला पाहिजे आणि एक महानगरपालिकेतून असायला पाहिजे. आणि श्रेणी 2 मध्ये 8 उपायुक्त ना मंजुरी आहे आणि त्यामध्ये सध्या 8 मधील 7 उपायुक्त हे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र शासनाकडून आहेत आणि एक रिक्त आहे. आणि श्रेणी 2 मधली जी पदं आहेत ही सहाय्यक आयुक्तांची आहे. ही 24 पदं मंजूर आहेत आणि त्यातली 8 सरळ सेवेने म्हणजे नामनिर्देशनाने घ्यायची, 8 सेवा ज्येष्ठतेने आणि 8 प्रतिनियुक्तीवर. त्यातील 7 प्रतिनियुक्तीचे आहेत, 8 प्रतिनियुक्तीवरील सध्या आहेत कार्यरत आणि 7 महापालिकेचे आहेत आणि बाकीची रिक्त आहेत. तर माझं म्हणणं बेसिक असं होतं की ही प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी ही महानगरपालिकेचे कारभारी म्हटल्या जातात आणि संपूर्ण महापालिका ही लोक चालवत असतात. आज या प्रथम श्रेणी आणि प्रथम श्रेणी 2 मध्ये एकही अधिकारी महानगरपालिकेचा नाही. हे दुर्दैव आहे, कारण प्रतिनियुक्तीवरून येणाऱ्या अधिकाऱ्यांना ह्या महानगरपालिकेविषयी काही माहिती नसतं. इथल्या जर भौगोलिक क्षेत्र बघितलं 116 चौरस किलोमीटरचं भौगोलिक क्षेत्र आहे. साधारण 20 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणार आणि ह्या महापालिकेतले येणारे प्रतिनियुक्तीवरचे सर्वच अधिकारी 7-8 महिने शिकण्यामध्येच घालवतात, हे अभ्यास करण्यामध्ये घालवतात आणि महापालिकेचं कोणतंही काम होत नाही. आणि हे प्रतिनियुक्तीवरून येणारे अधिकारी हे फक्त कार्यालयात बसून काम करतात आणि यामध्ये एकही महापालिकेचा नसणं हे दुर्दैव आहे. तर माझी हीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती, जर हे सगळे शिकाऊ इथे शिकण्यासाठी जर आणत असाल सगळ्या अधिकाऱ्यांना, तर त्या आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करून ग्रँट द्यावी. त्याच्याही खाली जाऊन बघितलं तर इंजिनिअरिंग डिव्हिजनला सगळी पदं म्हणजे कनिष्ठ अभियंता ही आणि सहाय्यक अभियंता 167 पदं मंजूर आहेत आणि त्यातली फक्त 21च पदं सध्या कार्यान्वित आहे. एवढा या अधिकाऱ्यांवर लोड आहे कनिष्ठ अभियंत्यांवर. 167 पैकी 21 कार्यान्वित आहे आणि हे अधिकारी येऊन फक्त आमच्या जे महापालिकेचे अधिकारी आहे यांच्यावर प्रेशर ठेवतात, काम करा. पण जर तेवढी आवश्यक जेवढं मनुष्यबळ हे नसेल तर हे लोक अधिकारी काय करतात? मग हे लोक फक्त त्यांना नोटिशी काढणं, कारणं दाखवा, सस्पेंड करा हे काम करतात. त्यामुळे महापालिकेचे सर्व अधिकारी प्रेशरखाली काम करतायत. तर ही सगळी पदं कुठेतरी भरली पाहिजे आणि प्रतिनियुक्तीचे अधिकारी घेण्याविषयी आमचा ना नाही, पण जेवढे आकृतिबद्धाप्रमाणे आवश्यक आहेत तेवढेच घ्यावे. महापालिकेच्या पदांवर त्या आणू नये. आणि ही श्रेणी 2ची पदं जोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेशनमधली भरली जात नाही त्यामुळे महापालिकेत केव्हाही भविष्यात उपायुक्तापर्यंत आमचा अधिकारीच येणार नाही. तर मुळात श्रेणी 2ची पदं भरणं आवश्यक आहे आणि ह्या अधिकारी वर्ग जो आहे हा फार बाहेरून येणारा मुजोर होतो. ह्यांना इथल्या राजकीय लोकांशी, माजी लोकप्रतिनिधीशी कोणाशी नाळ जुडलेली नसतं. त्यांना कोण आहे हेही माहिती नसतं. हे कार्यालयात बसतात आणि फक्त आदेश सोडायचं काम करतात. म्हणून माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की हे प्रतिनियुक्तीचे आकृतिबद्धाच्या पलीकडचे जेवढे अधिकारी आहेत त्यांना स्वगृही पाठवावेत, तरच या महापालिकेत योग्य काम होत आणि महापालिकेचे ज्या काही पदं आहेत ही त्वरित भरण्यात यावी ही माझी विनंती आहे.